नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला एक छान असा पावसाळ्यासाठी टिप्स आहेत। तर आपले जे उन्हाळा काम केलेलं आहे ते कशा प्रकारे साठवून ठेवायचं व त्याच्या काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। म्हणजे तुमचे उन्हाळे काम अजिबात पावसाळ्यामध्ये खराब होणार नाही व खूप जास्त दिवस मी काही टिप्स व ट्रिक्स सांगणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ पाहून घ्या। चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। उन्हाळ्यामध्ये आपण खूप कष्ट करून हे उन्हाळे काम तयार करतो व ते व्यवस्थित नाही ठेवलं तर ते खराब होतं। माझं तर एकदा खूप असं खराब झालेलं होतं, तर मी तुमच्याबरोबर आता मी ते कसं ठेवणार आहे हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुमचे उन्हाळे काम हे अजिबात पावसाळ्यामध्ये खराब होणार नाही व ते खूप दिवस टिकेल। आपणही त्याचा खूप छान असा आस्वाद घेऊ शकतो। तर आपण हे उन्हाळ्यामध्ये केलेले कष्ट वाया जाऊ नये त्यासाठी मी काही टिप्स व ट्रिक्स सांगणार आहे। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आता उन्हाळ्यामध्ये भरपूर असं वाळवून ठेवलेलं होतं, तर पुन्हा वाळण्यासाठी उन्हात ठेवायची गरज नाही। तर अशा प्रकारे जे आपण डब्यामध्ये मोकळे आपले उन्हाळं काम ठेवलेलं आहे ते सर्व आपण प्लॅस्टिकच्या पिशवींमध्ये घालून घेणार आहे। तर या माझ्या राहिलेल्या एवढ्या शेवया आहेत, तर मी एका मोठ्या अशा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवलेल्या आहेत। जर पुन्हा मी आणलं तर एकाच पिशवीमध्ये सर्व शेवया बसतील। तर आता आपण हे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे। प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून पॅक असे त्याची तोंड बांधून ठेवली म्हणजे त्यामध्ये मॉइश्चर धरत नाही व आपले पदार्थ खराब होत नाही। तर तुम्ही ते दोऱ्याच्या साहाय्याने पॅक असे त्याचं तोंड करून ठेवू शकता। जेव्हा लागेल तेव्हा सोडायचे व पुन्हा ते पॅक करून ठेवायचे, किंवा मग तुम्ही अजून एक डब्बा करून त्यामध्ये थोडे काढून ठेवू शकता। तर मी अशा प्रकारे प्लॅस्टिकच्याच पिशव्यांमध्ये सर्व ठेवलेलं आहे, कारण प्लॅस्टिकमध्ये ठेवलं तर ते खराब होत नाही। जर कापडी पिशवीमध्ये ठेवलं तर ते खराब होतं, कारण की मी मागच्या वर्षी कापडी बॅगमध्ये ठेवलं होतं तर माझे पूर्ण उन्हाळं काम खराब झालेलं होतं त्याला मॉइश्चर धरल्यामुळे। तर अशा प्रकारे आता मी हे सर्व पॅक करून घेणार आहे। आता ते ठेवण्यासाठी इथे मी मूठभर तांदूळ घेतलेला आहे व एक कपडा घेऊन त्यामध्ये मी हे तांदळाची पुडी बांधलेली आहे। तांदूळ हे मॉइश्चर ॲब्झॉर्ब करण्याचे काम करते, त्यामुळे जरी ओलावा त्याला पावसाळ्यामुळे लागला असेल किंवा दमट असेल तर त्यावरती आपले हे तांदूळ खूप सारं असं काम करतं। तर डबा छान असा पुसून घेतलेला आहे व त्यामध्ये आता मी सर्वात तळामध्ये जे वस्तू कमी लागतात त्या वस्तू ठेवलेल्या आहेत व ज्या वस्तू पटकन लागतात त्या थोड्याशा वरच्या साईडला ठेवलेल्या आहेत। व अशा प्रकारे मी एकाच डब्यामध्ये माझे थोडंसंच असल्यामुळे मी एकाच डब्यामध्ये ठेवलेलं आहे। तुम्ही प्रत्येक डब्यामध्ये अशा प्रकारे तांदळाची एक पुडी बांधून ठेवू शकता, त्यामुळे आपले पदार्थ खराब होत नाही व प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवल्यामुळे हे खराब होत नाही। त्यानंतर मी डब्यावरती पुन्हा एक पेपर ठेवून अशा प्रकारे डब्बा लावून द्यायचा, म्हणजे आपले पदार्थ अजिबात खराब होणार नाही। या पावसाळ्यामध्ये ही तयारी नक्कीच तुम्ही उन्हाळ्या कामासाठी करून पहा, तुमचे पदार्थ खराब होणार नाहीत। तर पाहता माझे अजून एक डब्बा कुरवडीचा आहे, तर मी त्यामध्ये तांदळाचं ठेवणार नाही, कारण हे मी भाजीसाठी वापरते। त्यासाठी मी पेपर वरच्या साईडने पेपर लावून डब्बा छान असा एअरटाईट करून घेतलेला आहे। अजिबात आता आपल्या पदार्थ खराब होणार नाहीत। तुमच्याकडे उन्हाळे पदार्थ साठवायच्या काही टिप्स व ट्रिक्स असतील तर नक्कीच मला कमेंट करून शेअर करा। धन्यवाद।